प्रतारणा प्रतारणा केलीस तू अहिल्या. इंद्राला बाहेर पडताना पाहिलं आम्ही. आमचा क्रोध किती विकोपाचा आहे हे तुला माहित नाही. जा बुलो की जाऊन पाषाण बनून राहा. माफ करा आम्हास. त्यांनी तुमचे रूप धारण करून आम्हास बोलवले. पुढच्या क्षणात आम्ही त्यांच्या मिठीत होतो. आम्ही स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही. माय झया कंट्रोल नाही सावरू शकलो नाही. म्हण दशावतार करतेस की दिलवाले करतेस? मला काय माहित, मी तर जाड आहे ना. तुला हा विनोद झाड कळला नसेल ना. बोल मेल्या पुढचा बोल. साडी सुट गेलंय आता ती सावरू की डायलॉग सावरू? रघु दादा दुसरी साडी आणू काय? मेल्या मागच्या वेळेला द्रौपदीची साडी विसरलास म्हणून धावत जाऊन परबांचं लुगडं आणलंस ना. वस्त्रहरणात एका फटक्यात साडी निघाली. आतमध्ये परकर पण नाही. पट्ट्या पट्ट्याची चड्डी घातलेली रांडेच्या. आता साडी सुटली तर आतमध्ये जायचं ना. तर हा पोटावर हात ठेवून तसाच उभा. मेल्याचा अस्वलाचं पोट बघून लोकांचं वस्त्रहरण झालं. जातोय मी. एक तर स्त्री पाठ करायला तुमच्याकडे माणूस नाही आणि माझ्यासारखं स्त्री पाठ कोण करायचो नाही. काय दाजी? सोमा, मला असं वाटतं थोडं व्हेरिएशन हवंय. म्हणजे स्त्री भूमिका म्हणजे बायकी हातवारे लचक पाहिजे, ती थोडी कमी आहे. हो दाजी, तुम्ही अकाउंटंट आणि माका ऍक्टिंग शिकवता? हा, दशावतार काय सोपा नसा. तेच म्हणतोय गौरी. काल रात्री जे काही झालं ते सावरणं सोपं नाहीये. अरे मग तू बोल ना बाबांसोबत. हे बघ जे झालं तेच सांगायचंय ना, वेगळं काय सांगायचंय? तुझं ऐकतील ते. तू लाडका आहेस ना त्यांचा. तो तर मी सगळ्यांचाच आहे, पण कधी माज नाही केला. बरोबर भाऊजी, चला आज सावरूया. हे बघा तुम्ही दोघं अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करतो. अरे लहानपणी कसं होतं, काकाचं मी ऐकायचो आणि आता काका माझं ऐकतो. आता बघा ना मी काकांना कसा मामा. का आलात? कधी आलात? शिवा, हे गौरीचे मामा. नमस्कार. हे कोण? शिवा, राघोबाचा मित्र. मुंबईहून आलाय खास कोकण बघण्यासाठी. फक्त समुद्र बघू नका, कोकण त्या पलीकडे आहे. काय गौरी, अगं तू उभी का? ये बस बस बस. तुझ्यासाठी एक मुलगा बघितलाय. अमेरिकेत असतो, डॉक्टर आहे आणि तुझा फोटो त्याला एवढा आवडलाय तर म्हटलं ऑनलाईनच लग्न करून टाकू. तुमचा मूळव्याध बरा झाला? ऑपरेशनच्या वेळी जाता आलं नाही ना मला. आता नीट बसला आहात म्हणजे बरा झाला असणार. झाला, एकदम बरा झाला. काय पोट साफ झालं ना की मूळव्याध एकदम बरा होतो. आणि बसायची पण एवढी ताकद येते तुला सांगतो की विचारायची सवय नाही. हसतात. सांगितलं ना वाटतं? हो सांगितलं. मी बनलं होतं नाही. राजे कुशीने मान्य करतील ते गुरुजी. आता रात्रीच्या अंधाऱ्यात होणारा नवरा बायको एकमेकांच्या मिठीत नाही जातलंय तर काय शिवदाजींच्या मिठीत मामा जातलंय काय? मग आता लग्न ठरलंय बोलल्यावर एवढा चलता हो गुरुजी. माझा काय चुकला काय? झालं ना तुझ्या मनासारखं? पुरे झाली नाटकं. एवढं कसं कळत नाही रे तुला? कुणासमोर काय बोलावं एवढी अक्कल नाही. तुझ्यामुळेच नेहमी गोंधळ कसे होतात. माफ करा गुरुजी, ते झालं असं. पुरे माडात जाऊन येते. अरे हो, मलाही उशीर झालाच आहे काका. मी पण येतो. राघोबा, अरे हो, मला इथे जायचंय.
काळजी घ्या. थांबा. लग्न लावून देणार आहे मी तुमच्या दोघांचं, पण त्याआधी संयम बाळगायचा. मॉडर्न होऊन स्वतः निर्णय घेतलात ना तुम्ही, मग आता संस्कृती आणि सभ्यता पाळा. आणखीन एक, इथून पुढे एकमेकांच्या आजूबाजूला जरी दिसलात तर गौरी, आपल्या माडीतली विहीर खूप खोल आहे, लक्षात असू द्या. अगं बाबाने सांगले अंतर ठेवा, तुमच्या विहिरीत मगर आहे, मगर मुझे पोहणे नाही आता. गप. शिवाय सगळं अति होत्या. बाबा भडकलेत, बघतोयस ना. अगं मग हे चांगलंच आहे ना. मी तर म्हणतो आणखीन 4-5 वेळा होऊ दे असं. बाबांच्या नजरेत मी वाईट होईन, त्यांना राग येईल, ते लग्न मोडतील, नाटक संपेल, आपला प्लॅन सक्सेसफुल. कसला प्लॅन? इकडे सांगतो. गौ. हाय शिवा. काय मी आल्याचा आनंद नाही झालाय? हा, आणि कसला प्लॅन? अगं ते सोड, तू कशी आहेस? कशी दिसती? मस्त. ही कोण आहे? ही दीप्ती. इंटरव्ह्यूच्या वेळेस हिची आणि माझी ओळख झाली. ही तिथे जॉब करते जिथे मी जॉईन झाले. चांगलाच झाला. माका पण बघता काय जॉब का काय ते नाही, इथे पगार वाढूक नाही ना माझा. होय तो तुला आम्ही खायलाच घालत नाही ना. तसा नाही का किन्नू, व्हेरिएशन पाहिजे की नको. नाही का बघा कसा झटकन जॉब मिळालो. झटकन काय झटकन? अरे 25-30 वेळा इंटरव्ह्यू दिला मी, तेव्हा कुठे हा जॉब मिळालाय मला. 25-30? मग तेवढं व्हेरिएशन नाही जमत रे. आणि बाबा तीच गुड न्यूज तुम्हाला द्यायची होती. मग म्हटलं 2 दिवस जाऊन येते, तर ही माझ्या मागे लागली. मला समुद्रच बघायचंय, मला समुद्रच बघायचंय. मी म्हटलं चल दाखवते तुला समुद्र. समुद्र छानच असतो. हो, मला समुद्र बघायचा होता आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा भेटायचं होतं. म्हणजे खूप छान वाटलं माहिती तुम्हाला भेटून. सगळी फॅमिली एकत्र. इट फील्स सो ग्रेट, सो अलाइव्ह. यू आर लकी, यू नो. आणि तुझी फॅमिली? माझी फॅमिली पुण्यात असते, पण माझं त्यांच्याशी काही पटत नाही, सो मी तिथे जात नाही. का ग? आई जाऊ देत ना. तिला फार नाही आवडत त्याबद्दल बोललेलं. जाऊ दे ना काकू, त्यांना आवडतं ते बोलूया. काय आवडतं तुम्हाला? सोललेला नारळ, कोकम, मासे. आम्ही मासे खात नाही, त्यामुळे माशांव्यतिरिक्त तुम्हाला सगळं मिळेल. हो, पण मासे खायचेच असतील मी घेऊन जातो ना. भालेकर खानावळ 1 नंबर. सुरमई तर आ हा 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 हा. हो का? ते मला माहित नाही, मी फक्त ऐकलंय काका. शाणा नाटकी. बाकी मुंबईत राहायचं कसं काय? बाबा दीप्ती आणि एक मुलगी ऑफिस जवळच राहतात, शेअरिंगमध्ये. सो मी पण तिकडेच शिफ्ट होणार आहे आणि मग जे काही रेंट असेल ते आम्ही तिघी शेअर करू. अगं पण तुला शेअरिंगमध्ये राहायची काय गरज आहे? तू एकटी राहा की, आणि तुला जे पैसे कमी पडतील ते मी देत जाईन. बाबा हा निर्णय मी स्वतः घेतलाय ना, मग स्ट्रगल पण माझाच असायला हवा. ठेच लागण्याचं दुःख काय असतं कळू द्या ना मला. आणि खरंच बाबा मी करेन मॅनेज. म्हणजे तू ठरवून आली आहेस फक्त सांगायला. आई अगं काकू चिडू नका हो. तुम्हाला माहिती आहे गायत्री येताना काय म्हणत होती? की तिच्यामुळे आईबाबांना खूप सहन करावं लागलं, पण ती सक्सेसफुल झाली की सगळ्यात जास्त आनंद आईबाबांनाच होणार आहे. आणि माहिती अजून काय म्हणत होती? पकड. जगातलं सगळ्यात मोठं समाधान आईच्या मिठीत मिळतं. खरंच ग गायत्री. आईच्या मिठीत समाधान
तुझ्या मिठीत काय मिळेल? प्रेम. किती गुणी आहे ना दीप्ती. आई, तुम्हाला जर मुलगा असता ना तर सून करून घ्यायला काय हरकत नव्हती. काय गौरी, गायत्री, राघोबा, या पुण्याच्या लोकांना समुद्राचं काय अप्रूप असतं ना खरंच. मला समुद्राची खूप भीती वाटते. मला इथेच आवडतं, किनाऱ्यापाशी. बरं, शिवा कसा वाटला सगळ्यांना? तो आवडलाच असेल म्हणा. त्याच्या काय कोणीही प्रेमात पडेल. खरंच तू खूप लकी आहेस गौ. तुझ्या मर्जीने तुझं लग्न होतंय. सपोर्ट करणारा मुलगा मिळालाय तुला. मी कधी कधी जळते हा तुझ्यावर ताई. दृष्ट नाही लावत आहे ग, पण खरंच तू खूप लकी आहेस गौ. एखाद्याच्या मिठीत हृदयाचा एक ठोका चुकतो आणि त्याच वेळेला एक ठोका वाढतो. त्यावेळेस ती जगातली सगळ्यात सेफ जागा असते. आणि आयुष्याचं समाधान आपल्या माणसाच्या मिठीतच असतं. ताई म्हणाली होती माझ्यासाठी मुलगी बघणार. हीच आहे ती. भाऊजी, अरे मग जाऊन बोल तिच्याशी. सगळं काय ताईच करणार आहे का? काय बोलू? तिला बोल, समुद्रात खेकडे आहेत, पटकन मिठी मारेल. आणि नाही मारली तर कानाखाली मारेल. अरे पण दोन्ही केसमध्ये हात तर लागेल ना. जा. नाही, नको. सभ्य आणि शालीन दिसते मुलगी. नाकाच्या सरळ रेषेत चालणारी. राग येईल असं काही नको करायला. त्यापेक्षा चहा घेणार का विचारतो. चहा आवडतो मुलींना. प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेला चांगली वाटते, पण चहा प्रत्येक वेळी चांगला वाटतो. आलोच. ऑल द बेस्ट. हॅलो. ए राघोबा, ये ना. आपण पकडापकडी खेळूया. मी आज जाते, तू मला पकड. नाही, नको, तुम्ही खेळा. काय तू पण राघोबा. चहा घेणार? एकदम कडक बनवून आणतो, असं आलं वगैरे टाकून. हाऊ स्वीट रे. गोड बनवतो, त्यात काय. तुम्ही एवढ्या चांगल्या आहात, शालीन आहात, एवढं करावंच लागेल ना. राघोबा, तू खूप गोड आहेस रे. थँक्यू. पण मला चहा नकोय. बियर मिळेल का? अरे ह्याचा चेहरा बघायला हवा होतास तू. बियर प्यायली नाही वाटतं कधी. एक बुच प्यायलो होतो. बुच मारीच्या एका बुचाने काय होणार आहे. हा कोण आहे रे चमन? गायत्री ताईचा नवरा. तू घरी आल्याचं कळलं म्हणून तुला भेटायला इकडे आलो. गायत्री, तू गेल्यापासून कशातच लक्ष लागत नाहीये माझं. काहीच काम व्यवस्थित होत नाहीये. गायत्री, हे बघ, जे झालं ते सगळं विसरून जाऊन आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. गायत्री, बघ, तू सांगशील ते करायला तयार आहे. गायत्री, एकदा बोल तर माझ्याशी. गायत्री, तू फक्त सांग, मी तू बोलशील ते करायला तयार आहे. इतके दिवस झाले मी तुला फोन करतोय, तू मला एकदा कॉल बॅक तरी करायचास. हाय अमित, काय बघितलं ताईने याच्यात? खरं सांगू का भाऊजी, काका काकू तुमच्याबद्दल पण हेच बोलतात. हो का? दीप्ती. भाऊजी नको ना, मी तुमच्याच बाजूने आहे. खरंच खरंच.
गायत्री काहीतरी बोल. माझ्या दोन्ही बहिणींना ना काही चॉईसच नाही आहे. तू ठरव आधी कोणाच्या बाजूने असते. तुम्ही थोडे बाजूला झालात ना तर मी तिच्या बाजूला जाईन. नक्की काय बोलत असतील रे हे? सॉर्ट झाले वाटतं सगळं. ताई परत जाईल बहुतेक. ओ ऐसा आहे क्या? गहू, तू मुंबईला जायचा निर्णय घेतला होतास. अत्यंत चुकीचा निर्णय होता तो. आम्हाला नव्हता पटला, पण तरीही तुझ्या हट्टाखातर आम्ही तुला मुंबईला पाठवलं. मग तू सांगितलंस तुला एक मुलगा आवडतो, त्याच्याशीच लग्न करायचंय. मी तेही मान्य केलं, म्हणजे लग्न करून द्यायची तयारी दाखवली. ते तुम्ही काय म्हणता ना, मुलं वयात आली की आई वडिलांनी त्यांचं मित्र व्हावं, हो ना? मग बाळा, हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून केली तर काय चुकलं ग आमचं? वैरी नाहीयेत ग आम्ही तुमचे बाळा, पण तो शिवा तुझ्यासाठी योग्य नाहीये. आज आई सांगत होती, त्या दीप्तीशी लगट करत होता तो. त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत असताना आईने बघितलं. बाकी सिगरेट दारू तर तो पितोच, उद्धट आहेच. मला सांग, ह्या अशा लहरी स्वभावाच्या माणसाशी संसार मांडलास आणि उद्या त्याने दुसऱ्या बाईला तुमच्या संसारात आणलं तर चालणार आहे का ग तुला? काय करणार आहेस तू? हे बघ, आपल्या घराला शोभेल असा एकही गुण नाहीये त्याच्यात. त्या शिवाशी तुझं लग्न लावून देण्यापेक्षा मी तुला विहिरीत ढकलेन. हो, आता गायत्रीचं हे सगळं असं झालेलं असताना आता तुझं वाईट कसं होऊ देईन मी बाळा? ते काही नाही. शिवा तुझ्यासाठी योग्य नाहीये हे आमचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याच्याशी तुझं लग्न मी लावून देणार नाही आणि तुला करूही देणार नाही. आता हे त्याला तू सांगणार आहेस का आम्ही सांगायचंय? हा निर्णय तुला घ्यायचा आहे बाळा. ह्यावेळीस निर्णय घेताना खूप विचार करून शांत मनाने निर्णय. कॉंग्रॅच्युलेशन गौरी कुलकर्णी. ज्या कामासाठी तुम्ही मला अपॉइंट केलं होतं ते काम झालंय. अहो, एक स्माइल तरी द्या. तू खुश आहेस ना? किती पैसे झाले तुझे? सोड, तू काय माझी किंमत करणार? जाऊ दे. गिफ्ट समज.
नाही, नको नको, तुझे उपकार नको आहेत. महागाई खूप वाढली आहे रे. तुला भाव देणं परवडणार नाही मला. प्रोफेशनल आहेस ना तू. मला ट्रेकला घेऊन गेलास, माझी भीती घालवलीस. ते प्रोफेशनल. दारू प्यायल्यावर मला मिठीत घेतलंस, ते पण प्रोफेशनल. मला प्रेम करायला कन्व्हिन्स केलंस, ते प्रोफेशनल. नंतर माझं प्रेम उडवून लावलंस, तेही प्रोफेशनलच असेल म्हणा. हिशोबाचा पक्का आहेस रे तू. पण तू कच्ची निघालीस यार. तुला माझ्यासोबत ट्रेकला नेलं, पण तुझ्यासोबत मी कधी चालायला लागलो हे न कळणं इतपत कच्ची. दारू प्यायल्यानंतर तू जेव्हा मला मिठी मारलीस तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके तुला ऐकू आले नाहीत. गौरी, माझ्यासाठी माझ्यावर प्रेम करायला तुला मी कन्व्हिन्स केलं, हे तुला दिसलं नाही. इतकी कशी कच्ची निघालीस ग? खूप प्रेम करतो ग मी तुझ्यावर, आधीपासून करत होतो. पण अडकलो होतो ना. आज जाण्याची वेळ आली आणि पोटात खड्डाच पडला. गौरी कुलकर्णी, मला माहिती आहे आपण परफेक्ट नाही आहोत. मला माहिती आहे आपण एकमेकांना कधीच सहन नाही करू शकत. तू झुमरी तलाई आहेस तर मी टिंबकटू. तू सतत भडकत असते तर मी नॉर्थ पोल सारखा चिल्ल असतो. लोक म्हणतील की आपण परफेक्ट कपल नाही होऊ शकत, पण मी त्यांना चुकीचं प्रूफ करायला तयार आहे. तू पण तयार असेल तर विल यू मॅरी मी? बोल ना लवकर, गुडघे दुखतायत. आणि रितिका, तू परत तिच्याकडे गेलास तर? नाही जाणार. आणि उद्या जरी मी तुला म्हणालो मला तुझी गरज नाहीये, तेव्हा मला सोडू नकोस, कारण तेव्हा मला तुझी सगळ्यात जास्त गरज असेल. कुठेच नाही जाणार. रंगू दे ओठाना श्वासाला, रंगू दे गुंतू दे मन धागे तन गहिरे, रंगू दे
चंचल है नैन काहुरा दाटते दाटते डोहल सुखाचे विरघळे श्वासी आत खोल जिथे रंगू दे ओठाना श्वासाला रंग